मी आज बनवत आहे पाटवडी, पितृपक्ष स्पेशल पाटवडी. आता दाखवते. त्याच्यासाठी मी साहित्य सांगते. वाटण काय काय लागेल आपल्याला. आधी वाटण करावं लागेल. ते 7-8 हिरव्या मिरच्या घ्यायच्या, त्यात लवंग घे, त्याच्यामध्ये 10-12 लसणाच्या पाकळ्या, 1 चमचा जिरं आणि कोथिंबीर, याचं आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे, क्रश करायचं. हे बघ, आता हे असं मी करून घेतलेलं आहे. हे असं म्हणजे जरा तिखट असलं ना तर टेस्टी लागते ती. आता बघ, आणि याच्यासाठी बेसन लागेल 1 वाटी. 1 वाटी बेसनाला 1.5 वाटी पाणी लागतं. कसं आपण पिठलं करतो ना त्याला जरा जास्त लागतं पाणी, पण हे कमी याच्यात होतं. त्याला 2-2.5 वाट्या लागतं पिठल्याला. त्याला 1.5 वाटीमध्ये परफेक्ट शिजतं ते. आणि फोडणीला हिंग, नंतर मोहरी टाकायची थोडी. ते मोहरी फोडणीत टाकेल. आता मी हे सगळं आता अर्धी 1 वाटी पाणी घ्यायचं, बेसन टाकायचं आधी. हे बघ, बेसन घ्यायचं. तर ज्या वाटीने आपण बेसन घेतोय ना त्याच वाटीने पाणी पण घ्यायचं. तर त्याच वाटीने 1 वाटी पाणी घेणार. 1 वाटी पाणी घेतलं हे आता थोडं थोडं करून एकत्र करायचं. म्हणजे गाठी होत नाही त्याचं. थोडं थोडं करून असं एकत्र करून घ्यायचं. स्मूथ व्हायला पाहिजे त्याची पेस्ट एकदम अशी. म्हणजे त्याच्या गाठी नाही होत. गाठी जर झाल्या ना तर थापायला होत नाही त्या व्यवस्थित, आणि ते मध्ये मध्ये कच्च्या पण राहतात. मग ही माझ्या आईने मला शिकवलेली रेसिपी. खरं मी आधी करायची ना तर ते हे करायचे, पीठ पेरून करायचे असं. पण आता सगळ्यांना तसं जमत नाही ना, मग सगळ्यांना दाखवता येईल असं सोप्या पद्धतीने दाखवायचं. हे बघता येईल. आता याच्यामध्ये मीठ टाकून घेतलंय. तर कमी जास्त पाहिजे असले तर टेस्ट करून बघायचं आपल्याला ते. परफेक्ट आहे एकदम. हे बघा, हे मी केलं. आणि तिकडं कढई तापायची ठेवली. त्याच्यात काय करायचं, थोडं तेल लावून घ्यायचं आपण. ब्रश आहे पण ब्रशने काढला मी वरून. आता हे ताट तयार करून ठेवायचं. आता इकडं 2 चमचे तेल टाकायचं. तेल टाकून का थोडं जिरे मोहरी टाकून घ्यायचं. थोडंसं टाकायचं जिरे, कारण आता वाटण्यात टाकलं ना वाटणीला टाकायचं बेसन असल्यामुळे. जिरे, मोहरी, हिंग. त्याच्यामध्ये आता हे 1-1.5 चमचे हे टाकायचं वाटण. त्याला तिखट करायचं म्हणजे छान लागतं. चांगलं परतून घ्यायचं म्हणजे कच्चापणा जातो सगळा. त्याच्यातच हळद टाकायची. पहिले लोक काय करायचे, पाहुणे आले ना त्यावेळेस रस्सी पाटवडा करायचे. म्हणजे कोणाला भाजीला आणायला वेळ नाही, काही नाही, पटकन घरामध्ये
आता पाऊण वाटी पाणी टाकते. पाऊण वाटी मी बेसनमध्ये टाकले. बेसन वाटी टाकले पाणी. हे बघताय आता पाण्याला उकळी आली ना, गॅस बारीक करायचा आणि एका हाताने टाकत जायचं हळूहळू, एका हाताने हलवत जायचं असं. आता शिजेपर्यंत असं हलवायचं आपण, पूर्ण आळेल ते पूर्ण. थोडी लांब हे बघ. आता 5-6 मिनटं वाफून घेतलं. आता असं गोळा गोळा झाला. आता गोळा पण काढून घ्यायचा. वाव, काढून घ्यायचा. आता जड होतो, जड कढई ना कुठली. आता हे असं छान थापून घ्यायचं आपण. पाणी लावून घ्यायचं. खूप गरम असतं ना ते. असं थापून घ्यायचं. 5-6 मिनिटांनी वड्या करायचं. हे बघ ताई, अशा प्रकारे आता थापून झालं. त्याच्यात खसखस कोथिंबीर टाकली आहे. आता थोडंसं गार झालं का वड्या पाडते. ओके. अशा प्रकारे आपली खमंग व रुचकर पाटवडी तयार.